स्वप्नील. पण मला लई भीती वाटते बघा. का? आता काय झालं? काय झालं म्हणजे आपल्या घराच्या वाटण्या झाल्यात. आपल्या एका सुनेला वेळ लागलाय. ती मनी डोक्यावर येऊन बसल्या, ती जायलाच मागना. मला तर वाटतंय आपलं हे घर काय तुटणार. आपलं घर. अगं काय बोलतेस रुक्मिणी तू? हो मग काय तर. आताच बघा ना, आता एवढ्यातच आपण कधी आनंदाने कधी जेवायला बसलोय, कधी एकमेकांशी बोललोय. असं झालंय का एवढ्यात? सांगा की तुम्ही. नाही झालं कधी. पण अगं परिस्थितीच तशी आहे तर काय? ह्याच्यावर काय तर केलं पाहिजे की. नाहीतर मग नाही असं नाही होणार. आप्पी अर्जुन असं होऊ देणार नाहीत. अहो पण त्या दोघांवर किती भार द्यायचा? ती पोर आता बाळंत होईल. ते खरे. आपण लई मोठ्या चुका केल्या बघा. अहो सोन्यासारखी सून आहे आपली, आणि आपण कसं वागलो तिच्याशी? त्याचीच फळं भोगतोय रुक्मिणी आपण. आधीपासून नीट वागलो असतो ना तर कदाचित ही वेळच आली नसती बघा. 100% खरंय रुक्मिणी तुझं. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपण आप्पी अर्जुनच्या मागे ठामपणे उभं राहू शकतो. आपण त्या दोघांच्या मागे उभं राहू आणि विश्वास ठेवू त्यांच्यावर. मग सगळं नीट होईल आपल्या घरातलं. हो. फक्त मी देवाकडे एकच प्रार्थना करतोय की त्यांच्यावर कसलंही संकट येऊ देऊ नकोस बाबा. खरंय बाई. ती दोघं खचली तर आपलं घर खचणार. आणि म्हणूनच आता आपल्याला त्यांच्यासाठी ढाल बनून उभं राहायचंय. आप्पीचं बाळंतपण व्यवस्थित कसं होईल हे आपल्याला बघायला पाहिजे. ते करते मी. आणि हे मनी संकल्प त्रास देणार नाहीत हे मी बघतो. आणि रुक्मिणी, एक सांगायचं राहूनच गेलं. काय हो? माझं दुसरं लग्न झाल्यावर आपलं नातं आणखी घट्ट होईल असं वाटलंच नव्हतं. मला बी. मी काय म्हणतो, ही मनी इथनं गेल्यावर आपण परत एकदा लग्न करायचं का? काय बोलताय तुम्ही? काहीतरीच आपलं तुमचं. अजिबात थांबायचं नाही. चल बाहेर, चालते हो माझ्या घरात ना. शांत झाली का ती? स्वप्नील, अरे तुला बोलतात ते. रुपाली झाली का शांत? हो शांत आहे. जर काय झालं? सगळं ठीक आहे ना? कुठलं काय अपर्णा? अगं रुपालीनं सकाळी नर्सला हाकलून दिली. काय? हा ना, आज सकाळी ती तिला बाहेर घेऊन आली. रुपाली, ते बाळ नाहीये. होय रुपाली, अगं ते बाळ नाहीये, भावली आहे. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. चल तू जा इथनं. जा लवकर. तुझ्या डोळ्यानं बघ. भावली बाळ नाहीये. बघ नीट. बघ तुझ्या डोळ्यांनी. आता आता तर वाटते की संपलंच सगळं. कुठं संपलंय सगळं? मला तर उलटच वाटतंय. आता कुठं सुरुवात झाली असं वाटतंय मला. माझं काम व्यवस्थित चाललंय. मला आता पिओला पण काम करू द्यायचं. पिऊने आता घरात काम केलं असणार आहे, पण इथून पुढे ती कामावरून घरी आल्यावर स्वयंपाक करणार नाही. आता ग बया, काय रो सुजा? अरे ही काय भाषा झाली वय तुझी? हा मग कोण करणार घरातलं? या रुक्मिणीच्यानं आणि माझ्याच्यानं काय होणार हाय होय? अरे तुम्ही जर असे बोलायला लागले ना तर 100% हे घर तुटल्याशिवाय राहणार नाही, मी सांगते ना. ती स्पष्ट बोलत नाहीये म्हणून मी बोलतोय. अरे पण तिला जसं जमल तसं केलं असतं तरी सुद्धा चाललं असतंच की आम्हाला सगळ्यांना. सरकार एक सोपा उपाय दिलाय की मी. घरात कामाला बाई ठेवा. बाई ठेवायचा मुद्दा नाहीये सुजय या ठिकाणी. रुपालीला बघतोस ना तू. अरे आपल्याला तिला सांभाळावं लागेल. वय, अरे सकाळी बघितलंस ना ती नर्सशी कशी वागली ते. त्यामुळं सध्या तरी या घरात कुणी यायला नकोय. बरोबर आहे.
नाही, रुपाली वहिनींची प्रकृती जरा नाजूकच आहे बरं का. आता वहिनींसाठी काय काय चाललंय घरात आणि कधीपासून चाललंय? प्रेग्नेंट होत्या तेव्हापासून बघतोय मी. सुजय थांब पिऊ. यांची कामं करायची ती करायची आणि वरून ऐकून पण घ्यायचं होय. कोणी सांगितलंय? असं का बोलतोयस? अरे सगळी आपलीच आहेत की. अरे रुपालीनं आजवर केलंच की आरूचं सगळं. तू लक्ष देत नव्हता तेव्हापासून तर पिऊ नव्हती तेव्हापर्यंत. आता डॉक्टरांनी सांगितलंय ना वहिनीनं हॉस्पिटलमध्ये ठेवा म्हणून. मग आपण तिला घरात का ठेवतोय? मेंटल हॉस्पिटलमध्ये. मला नाही ठेवायचं तिला तिकडे. नका ठेवू. आम्ही पण त्यांच्यासाठी लई काय केलंय. एक मिनिट थांबा. काय बोलतोय आपण? कुठल्या विषयावर बोलतोय? या अशा गोष्टींनीच घर तुटतात. आणि आपण जे जे काही केलंय ते आपण काढून दाखवतोय असं. काय तर काय. आणि आजपर्यंत आपल्या घरात अशी भाषा कोणी केली नव्हती. मी कुणासाठी काय केलं आणि कुणी माझ्यासाठी काय केलंय काय. हा आता टाक सगळं माझ्यावर. मीच वाईट आहे, मीच पहिल्यांदा बोललो ना हे सगळं. अरे सुजा, असं नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. अरे पण तो सुजा बोलला म्हणूनच तू बोललास ना. काय बया, काय होणार आहे या घराचं काय माहिती. मला तर लई काळजी वाटती. मावशी, तुम्ही नका करू आमच्या घराची काळजी. आम्ही आहोत समर्थ घराची काळजी घ्या. आणि एक मिनिट, प्रश्न फक्त घर सांभाळायचा आहे ना. मग मी आहे की. मी सांभाळते की घर. आणि सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवायचा ना, मी बनवेल. असंही मला आता सुट्टी आहे, त्यामुळे मी करेल सगळं. स्वप्नील सर, तुम्ही रुपाली ताईंची अजिबात काळजी करू नका. त्या नर्स ताई सोडून गेल्यात ना, काही हरकत नाही. मी त्यांची पूर्ण काळजी घेईन. त्यांना काय हवंय काय नकोय सगळं बघेन. तुम्ही नका काळजी करू खरंच. हा बघ बया, माझ्या रुपालीची नीटू आणि काळजी घेतली पाहिजे बर का. मावशी, तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलताय नाही कळतंय मला. पण दादा, वहिनींची तब्येत लईच डाऊन होत चालली आहे. आपल्याला काहीतरी आहे ना परमनंट तोडगा काढला पाहिजे बरं का. अरे मार्ग कसा निघणार मग याच्यावर? हा पिऊ, तुला आत्ता कामाला जायलाच पाहिजे का? हो सरकार, पिऊताईने कामावर गेलं पाहिजे. तिला आपण किती दिवस असं अडकून ठेवणार आहोत? आणि बघ पिऊताई, तू सगळ्यात आधी माझी खूप चांगली मैत्रीण आहेस. आणि तुला काम करायची किती इच्छा आहे मला माहिती. तुझ्यासाठी काम खूप महत्वाचं. आणि आपण काम करताना अगदी जीव ओतून काम करायचं, हे तूच शिकवलंयस ना ग मला. मग तू कामावर जा. हापे बरोबर आहे सगळं, पण हे बघ 10 माणसांचा 2 टायमाचा स्वयंपाक म्हणजे सगळं जेवण खाणं नाश्ता पाणी करणं म्हणजे चेष्टा नाही. म्हणून मी तुला म्हणतोय, या सगळ्या कामात मी तुझ्या बरोबर आहे. घरात किचन मध्ये काही मदत लागू दे, मी तुझ्या बरोबर आहे म्हणजे आहे. अरे स्वयंपाक तर मी लय भारी करतो. शेतावरून आलो ना की स्वयंपाकात मी मदत करेन तुला. रुपालीची काळजी घ्यायची जबाबदारी माझी. तिचा तुम्हाला कोणाला कसलाच त्रास नाही होणार. आणि जिथं कुठं काही कमी पडेल तिथं हंबीर आहेच की. तो काही कमी पडेल का? मला पण जमल तेवढं सगळं करीन मी. आणि मी सुद्धा ऑफिसला जायच्या आधी आणि ऑफिसवरून आल्यावर जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करेन. झालं तर मग अजून काय पाहिजे तेव्हा? मावशी, यानंतर जर घर तोडायची भाषा केलीत ना तर घरातनं नाही गावातनं बाहेर हाकलून दिलं. बघू की. आणि मावशी, यानंतर तुमचं ते कधीच नाही ऐकून घेणार बरं का. काय ते नावाची आहे म्हणी, दिसते अडाणी, बाल्या बाल्यांना पाजल पाणी. जुनी झाली कहाणी. आता म्हणताय ना तुम्ही, पण मी बी बघतेच कसे तुम्ही एकत्र राहताय ते. आता गो बाया. मावशी, दमान नेट संपल. संपू दे की.
सरकारीन हाय मी परत करीन. अरे वा अर्जुन चांगला दिसते की श्री. बरं चला 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 नाश्ता घ्या सगळ्यांनी. हा चला घ्या आपापल्या हातानं वाढून. बाबा थांबा मी वाढते. अरे राहू दे आप्पे, एवढं केलंयस ना तू, आम्ही घेतो की हातानं. हा हा आता आम्ही घेतो हाताने. आता ग बाया तिने वाढलं तर तिचा हात काय मोडक्यात होय. हा फक्त नाश्त्याच बनवलंय ना. हो मावशी, आणि तुम्ही जर हाताने घेतलं तर काय तुमचे हात तुटतात का? हा का हात नुसते खायला वापरायचे काय इथं? घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर राहू द्या. पुढे तुमच्या नादाला लागतं घेते माझं मी. हाय बाया हाताने घ्यायला लागतं यांचं. तू नसतं घेतलं तरी चाललं असतं की आम्हाला म्हणे. मावशी तुम्हाला विपश्यना माहिती का? विपश्यना ते काय असतंय तवा? ते काय असतं, 10 दिवस ध्यान करायचं असतं. म्हणजे 10 दिवस कोणाशी बोलायचं नाही तोंडाने. मला नाश्ता देणार आहे का नाही? सुजा घे ना हातानं. आजपासून हातानं घ्यायचं ठरलंय. मला नाश्ता हातात पाहिजे. मी देते. चला सगळ्यांचे डबे तयार आहेत. पिवते भाऊजींचा आणि तुझा डबा. भाऊजी डबा दिलाय बर का. अर्जुन आणि हा तुझा डबा. मला कशाला दिला डबा? अर्जुन तू दुपारच्या वेळेत जेवत नाहीस मग. म्हणजे याच्यासाठी चाललं होतं ना सगळं. हा अर्जाच्या डब्यासाठी. मावशी तुम्ही खायचं काम करा की बोलताय कशाला. सर रुपाली त्यांची तब्येत कशी होता? हा शांत आहे आता जरा, पण पुढे काय उपाय करायचा काही सुचत नाही मला. सर आपण परत एकदा रुपाली त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. हा दादा काय करू माहिती का, चांगला डॉक्टर बघू, पण कायमस्वरूपी इलाज शोधू एखादा आता वहिनींसाठी. आता गो बया म्हणजे तिला काय त्या येड्याच्या इस्पितळात पाठवताय का काय तुम्ही? हा काय रे अर्जा? आणि तशी बी रुपाली तुला घरात नकोच आहे ना. तुम्ही नकोय मावशी मला, जाता का निघून? तेवढं कुठलं व्हायला आले राजा? जाणार आहे मी. तुमच्या सरकारांना मी जेवढं मागितलंय ना तेवढं त्यांनी दिलं की मी लगेच जाते बघा. तुमच्या नावावर अवघड आहे मग. आई हे काय नवीन आता? भाऊजी हे बघा या विषयावर आधीच चर्चा झाली आहे. आता परत हा विषय नको. कसं आहे ना कलेक्टर मॅडम, घरात सगळ्यांनी एकत्र राहायचं म्हटल्यावर घरात नेमकं काय चाललंय हे पण सगळ्यांना माहित पाहिजे ना. सुजा हा विषय काढला की वादच होत्यात, म्हणून म्हणते ती. ऐक जा. असो आता सगळा कारभार तुम्हीच दोघांनी हातात घेतलाय, त्यात मी काय बोलू. एकदम बरोबर बोलला बघ सुजा तू. ऑल द बेस्ट आहे इंटरव्ह्यू साठी. थँक्यू. आता बघते जाऊन काय होतंय ते. वहिनी बघते नाही, जॉब घेऊनच परत या. आता आपली जबाबदारी घेतली ना घराची, मग सगळं व्यवस्थित होईल. काय बाया एक दिवस तिने नाश्त्याचं केलं तर लगेच झालं तिचं कौतुक चालू. तू घरातली जबाबदारी घेतली म्हण. काय त्याला चव येतावा? नुसतं ठीकठाक तर झालंय. हो ठीकठाक. मग स्वतः हाताने करून का की चवदार? हा स्वतः हाताने काय करायला नको, दुसऱ्याने केलं तर नावं ठेवायची. राजा हाताने करून खाल्लं ना तर खरी चव कळते. ए तुम्ही सगळे असं बोलायचं नाही बरं का, मला सांगून ठेवते. हे घर माझं बी आहे, इसरला वाटतं तुम्ही. आणि तुम्ही जरी इसरला असाल ना तरी तुम्हाला आठवण करून द्यायची वेगळे वेगळे मार्ग आहेत बरं का माझ्याकडं. मावशी हे तुमचं घर आहे वे? मग वागा की तुमच्या घरासारखं. आता ग बाया काय केलंय मी? हा काय वागत नाही तवा? आता ही तर तुमची झुपली. मी काय केलंय तवा? होय तू कायच केलं नाही का? मावशी हे घर आमचे, हा त्यामुळे राहायचं असेल तर नीट राहायचं, नाही तर मग नाही तर काय करणार आहेस रे तू? हा सांगतो ना तुम्हाला काय करेल. चला निघायचं का आपण?
डबा दिलाय नीट? भाऊजी अहो तुम्ही खाऊन तर बघा. अरे काहीतरी काय बोलतोस आपे, मला माहितीये डबा छान असणार आहे. येऊ मी आई. आले आम्ही. कुठं लपले पिल्लू माझं? सोनू, ए सोनू. रुपाले, ए रुपाले, अगो काय करती? आम्ही लप्पाछप्पी खेळतोय. आता का बाया लबाड लपलंय होय आपलं. हो दम जरा, मी बी शोधू लागते. मग आता तू शोध, मी बसते. नाही सापडत. थकले बघ मी शोधून शोधून आता तुझ्या लबाडाला. काय? दे 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 दे. अरे लब्बाडा, सापडला लब्बाड. कुठं लपून बसला होता? आजीला सापडलाच नाही. केवढं गोंडस आहे ग माझं सोनूल. रुपाले, त्याला बघितलं ना की मला लय भारी वाटतं बघ. पण असं फक्त तुलाच वाटतं. घरात बाकी कोण माझ्या बाळाशी बोलत पण नाही का नीट वागत सुद्धा नाही. रुपाले, मला तुझं लई वाईट वाटतं ग. का? आता कुठल्या तोंडाने सांगू ग तुला? काय झालं? तुला कोण काय बोलला का? जाऊ दे ग, पण एवढी बी मी नीच नाही ना. अगं जे काय झालं ते सांग की नीट. भया रुपाले, हे सगळं तुझ्याच वाट्याला कसं येतं ग? आता तू माझी आई आहेस की नाही आणि मी तुझी लेक आहे ना, मग तरी पण नाही सांगणार. अगं म्हणून तर सांगूशी वाटत नाही ना. तुझं दुःख बघवत नाही रुपाले मला. तुला माहितीये का, ती घरातले तुझ्या बाळाला का जवळ घेत नाहीत ते? का? अगो त्यांना ते बाळ वाटतच नाही. बाळ वाटत नाही म्हणजे? म्हणजे त्या सगळ्यांना वाटतंय काय म्हणताय मावशी?